नंतर लिंगायत प्रतिनिधी नीलकंठ टाकबीडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले थोडक्यात विचार व्यक्त करावेत। बुद्ध बसवांना फुले शाहू आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचाराला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। विचार मंचावरती देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शेळके साहेब, पुण्याचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी जगताप साहेब आणि आजचा ज्यांचा प्रवेश होतोय जे बहुजन समाजाचे आपल्या सगळ्यांचे आधारवड असणारे ॲडव्होकेट राहुलजी मकरे साहेब, बांधवांनो, आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल, आज आपण इथं मोठ्या संख्येने जमलोय आणि राहुल मकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच का प्रवेश केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाठीमागच्या वक्त्यांनी दिलेली आहे। पण आज महाराष्ट्राची अवस्था काय आहे, आज देशाची अवस्था काय आहे, आज या देशातलं संविधान धोक्यात आहे, आज या देशातल्या महिला धोक्यात आहे, आज या देशातला खेड्यात खितपत राबणारा शेतकरी धोक्यामध्ये आहे। 2014 सालामध्ये ज्यांनी घोषणा केली सबका साथ सबका विकास, आज तेच लोक प्रत्येक माणसावरती अन्याय करत आहेत, आज तेच लोक प्रत्येक माणसावरती अत्याचार करत आहेत। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं, चळवळीच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची भूमिका लोकांपर्यंत आपण मांडू शकतो, चळवळीच्या माध्यमातून आपला विचार लोकांच्या पुढे आपण ठेवू शकतो। पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जा महाराजांनो, मागांनो, चांभारांनो, दलितांनो, आरक्षणाने तुमचं भलं होणार नाही, आरक्षण एसीचं घ्या, आरक्षण एसटीचं घ्या, आरक्षण ओबीसीचं घ्या, आरक्षणाने तुमचं भलं होणार नाही, जा घराच्या भिंतावरती ठेवा, लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची राज्यकर्ती जमान बनायचा आहे। म्हणून त्यांनी बहुजन समाजामध्ये विचाराचा लढा आणि वारसा उपासला आणि खऱ्या अर्थानं विचाराची लढाई करत असताना जोपर्यंत माणूस राजकीय सत्ता हस्तगत करत नाही, जोपर्यंत माणूस राजकारणामध्ये यशस्वी होत नाही, तोपर्यंत माणूस खऱ्या अर्थानं आपल्या समूहाला न्याय देऊ शकत नाहीये। म्हणून मी राहुलजी मकरे साहेबांना आश्वस्त करू इच्छितो की पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणातलं परिस आहे, पवार साहेब महाराष्ट्रातल्या राजकारणातलं परिस आहे। ज्या माणसाचा पक्ष फोडला गेला, ज्या माणसाचं कुटुंब फोडलं गेलं, ज्या माणसातल्या कुटुंबातला व्यक्ती उभा करून स्वतःच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करायला लावले गेले, त्यांचाच कुटुंबातला माणूस म्हणतो पवार साहेबांचं वय झालंय, मी पवार साहेबांच्या मागे बसलो होतो, ज्यावेळी पवार साहेबांच्या पुढे ते संबळ वाजत होतं, पवार साहेब असा हात वाजवत होते, पवार साहेब इथल्या गद्दाराला सांगत आहेत की हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, हा शिवरायांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, तथागत बुद्धांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा बसवेश्वरांचा विचार सजगपणे जाणणारा महाराष्ट्र आहे। या तुम्हाला हा महाराष्ट्र जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे। तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल मकरे साहेब पवार साहेबांकडे का गेले, त्याचे महत्वाचे मला 4-5 कारण या ठिकाणी महत्वाचे सांगावे वाटतात। या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित आहे, महिलांना सर्वप्रथम 33% आरक्षण देण्याचं काम महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांनी केले। यापुढे जाऊन तुम्हाला काय सांगायचं, काल परवा महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक महिलांवरती अत्याचार होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर भर पावसामध्ये पवार साहेब आणि सुप्रियाताई उपस्थित होत्या। महिलांच्या न्याय हक्कासाठी पवार साहेब खऱ्या अर्थानं लढत असतात। यापुढे जाऊन शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, आज ग्रामीण भागातली अवस्था काय आहे, सोयाबीनला 4600 भाव आहे। जे मोदी गुजरातहून इथे यायचे, भाई और बहनों, महाराष्ट्र का कपास गुजरात में क्यों लाते हो असे म्हणायचे, त्या कापसाला आज भाव किती आहे, त्या कापसाला भाव आहे 6000 आणि खऱ्या अर्थानं देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 75,000 करोड रुपयांची कर्जमाफी आदरणीय पवार साहेबांनी केली होती। यापुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य प्रकाशनाची भूमिका असेल, अण्णाभाऊ साठेंचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका असेल। यासोबतच आज किल्लारीला भूकंप होऊन त्याचा स्मृती दिन आज आहे। या निमित्तानं महाराष्ट्रातला सगळ्यात तरुण मुख्यमंत्री म्हणून आदरणीय पवार साहेब
लोकशाहीची नवी स्वप्न उभं करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातले सगळे नेते, मी नांदेडचा आहे साहेब, आमचा एक नेता काँग्रेस सोडून ईडी मध्ये प्रवेश केला असंच म्हणावं लागेल. आज महाराष्ट्रातले सगळे लोक ईडी आणि सीबीआयला घाबरलेले आहेत, पण पवार साहेब हा महाराष्ट्राचा बाप आहे. तो माणूस ईडी आणि सीबीआयला न घाबरता भाजपवाल्यांना दाखवून दिलेलं आहे की भाजपवाल्यांना आम्ही ईडी आणि सीबीआयला घाबरत नाही. हा लढणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचा, तथागत बुद्धाचा, बाबासाहेबांचा, बसवण्णांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. आम्ही लढतोय ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी दाखवून दिलेली आहे. राहुलजी मकरे सरांनी बहुजन चळवळीमध्ये खूप मोठं योगदान देशासह महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे. त्यांना एक वैचारिक वारसा लाभलेला आहे. पवार साहेब केवळ बोलत नाही, पवार साहेब कृती करतात. पवार साहेबांनी मागच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा आणि फुल्यांचा विचार महाराष्ट्रामध्ये समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा वारसा तेवत ठेवत असताना राहुलजी मकरे साहेबांची आजपासून जबाबदारी खऱ्या अर्थानं वाढलेली आहे. राहुलजी मकरे साहेबांनाही मी आश्वस्त करू इच्छितो की आपण एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आलाय. आपण महाराष्ट्रातल्या सजग आणि एका सक्षम प्लॅटफॉर्मवरती आलाय. मी लिंगायत समाजाच्या वतीनं राहुल मकरेंचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि आदरणीय पवार साहेबांना मी एवढी विनंती करतो की गेल्या अनेक दशकापासून मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे महात्मा बसवण्णांचं स्मारक होणं अपेक्षित आहे, ते राज्यकर्ते सत्तेत येतात आणि महात्मा बसवण्णांच्या फोटोला वंदन करतात आणि महात्मा बसवण्णांचा फोटो व्हायरल करतात. पण ज्या महात्मा बसवण्णांनी 350 जाती एकत्र केल्या, ज्या महात्मा बसवण्णांनी लोकशाही दिली, त्या महात्मा बसवण्णांचं स्मारक मंगळवेढा इथं व्हावं. आणि दुसरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे लिंगायत समाजाचे युवक आहेत, त्या लिंगायत समाजाच्या युवकांची जी प्रमुख मागणी आहे, त्यांना अमृत योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावा. केवळ महात्मा बसवेश्वरांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ काढलं गेलं, पण लोकांना प्रत्यक्षात कुठलेही लाभ होत नाहीत. एवढीच मी पवार साहेबांना विनंती करतो. आणि आदरणीय राहुलजी मकरे साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवारामध्ये लिंगायत समूहाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि आमच्या समाज बांधवांना विनंती करतो की आपण पवार साहेबांचा या ठिकाणी सत्कार व सन्मान करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, शरणू शरणार्थी, जय बसवण्ण. वकील साहेबांचं लिंगायत समाजामध्ये देखील मोठं काम आहे आणि या कार्यक्रमामध्ये खूप मोलाची कामगिरी लिंगायत बांधवांनी आम्हाला दाखवली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आदरणीय साहेबांना बसवण्णांचा फोटो प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. धन्यवाद. इकडे ब्लू शर्ट. धन्यवाद नीलकंठ ताकबीड सर. यानंतर प्रशांत बाबर सर, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपले